अप्रतिम गोलंदाजी केली होती. तोच जॉन्सन गोलंदाजीसाठी येतोय. तर त्याच्या समोर RCC पेठ हा संघ येतोय. कारण RCC संघाने तब्बल 34 धावा डिफेंड केल्या गेल्या. तो नवी मुंबईतील दादा संघ, ज्यांनी 10 वर्ष अतक टॉप 10 मध्ये राहून श्रीकृष्ण दिवा संघ दादा संघ मानला जातो नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा. त्या संघाला पराभूत 5 धावाने पराभूत केलं. तोच आमने सामने दुसऱ्या फेरीत 4 षटकांचा सामना असेल डेनिस 11 नेरूळ विरुद्ध RCC पेठ. तर सकाळच्या सत्रात बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ उपांत्य फेरीत गेलेला सकाळच्या सत्रातला पहिला संघ आणि डेनिस 11 नेरूळ विरुद्ध RCC पेठ यांच्यातून विजयी होणारा संघ उपांत्य फेरीत बोनकोडे 11 बोनकोडे संघाबरोबर लढेल. आणि आपण पाहिलं तर उद्याच्या सत्रात मच्छिंद्र स्मृती दारावे, आकाश स्मृती कोपरखैरनेर, कुमार 11 तुर्भे, किरण स्मृती घनसोली, GP फुंडे, गावदेवी अंजूर, ऋषिका ऐरोली आणि जतीन 11 चांभारली असे दादा संघ उद्याच्या लढतीत खेळताना आपल्याला दिसतात. सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. 1 षटकाचा पॉवर प्ले असेल. वैयक्तिक पहिलं षटक जॉन्सन राईट हँड राऊंड द विकेट मारा. फलंदाज बंटी जोशीसाठी. मधल्या यष्टीचा चेंडू ढकलला. एक नजाकत भरा कव्हर ड्राईव्ह दिसतोय. चेंडू जातोय दणदण करीत सी मारेशे पार चौकार आणि संधी मिळते. DJ मास्टर प्लीज. धन्यवाद DJ. तर पुन्हा एकदा जॉन्सन राईट हँड राऊंड विकेट मारा करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाते गोलंदाजाकडे. थोडीशी शफलिंग होते परंतु सुखरूप होते आणि चेंडू जाते डॉट चेंडूची सांगता होते या स्पर्धा. आतापर्यंत बंटी हा पहिल्या चेंडूवर चौकार मारणारा 7वा फलंदाज ठरला गेलाय. म्हणजेच आकडेवारी तशीच आमच्या मनीष नाईक यांच्या माध्यमातून दिली जाते. 110वा डॉट बॉल. रिव्हर्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये. माफ करा यष्टिरक्षकाकडून चेंडू सुरक्षितपणे अडवला जातोय आणि चेंडू जातोय निर्धाव. आणि डॉट बॉलची सांगता होते. 3 चेंडू टाकून पूर्ण झाले. 3 चेंडू माफ करा. तर इथे साईप्रीत आपल्याला यूट्यूबच्या चॅनलने दिले जाते. साईप्रीत च्या माध्यमातून तर आमचे पंच तिसरे पंच ची कामगिरी पाहताना तिसऱ्या पंचांची कामगिरी पार पाडताना इथे आमच्या व्यासपीठावर तिसरे पंच तर पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉलची सांगता होते आणि तिसरा चेंडू निर्धाव जातोय. आणि आता मात्र उपउपांत्य फेरीचा हा सामना ठरला जातोय. आणि ह्या स्पर्धेचा एक नियम आहे. जर चेंडू कुठल्याही क्षणाला जर चेंज करायचा झाला तर जुनाच चेंडू वापरला जाईल. माफ करा नवीन चेंडू वापरला जाईल. त्याच्यामुळं आणि ते डिसिजन फलंदाज कधी पण घेऊ शकतात. पंचांना सांगून तर चेंडू चेंज करू शकतात, बदलू शकतात. तर वळतोय सामन्याकडे. गावदेवी क्रिकेट संघ धारावे गाव आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2021 पहिल्या दिवसांचा खेळ. पहिल्या दिवसाच्या खेळात उपउपांत्य फेरीचा हा सामना डेनिस 11 नेरूळ विरुद्ध RCC पेठ यांच्यामध्ये. आणि नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली गेली व क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलं गेलं तर डेनिस 11
नेरूळ संघाला. तर विनंती असेल, पंचांना विनंती असेल, अजून एक सामना आहे, सामना उजेडात खेळवायचा आहे, 4 षटकांचा खेळवायचा आहे, सेमीफायनलचा राऊंड आहे याच्यानंतर. त्यासाठी विनंती आहे लवकर लवकर खेळायचं आहे, कारण आजच्या सकाळच्या सत्रात बोनकुडे 11 बोनकुडे हा संघ क्वालिफाय झाला आहे उपांत्य फेरीसाठी. तर बोनकुडे 11 बोनकुडे संघ कुठे असेल, संघनायक असेल तर व्यासपीठावर यायचं आहे किंवा आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तर जॉन्सन वैयक्तिक पहिलं सांघिक पॉवर प्लेचं मॉन्डेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळताना पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून पुन्हा पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर मात्र नंतरचे 2 चेंडू अप्रतिम टाकले गेले ते जॉन्सनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जॉन्सन राईट हँड राऊंड द विकेट मारा. हा मात्र डावेस्टीवरचा चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डीम मध्ये आणि एक धाव घोषितच्या रूपाने भेटते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5च्या घरात. संधी मिळते डीजे मास्टर. डीजे प्लीज. मैं बंगाली बाबू आया गे, मैं बंगाली बाबू आया गे, मैं कौड़ी बेचने लाया, मैं बंगाली बाबू आया गे, मैं कौड़ी बेचने लाया, बंगाली बाबू आया गे, कौड़ी बेचने लाया, बंगाली बाबू आया गे, कौड़ी बेचने लाया, मैं बंगाली बाबू आया गे, मैं कौड़ी बेचने लाया, मैं बंगाली बाबू आया गे. डीजे. तर उद्याच्या दिवसात मच्छिंद्र स्मृती दारावे, आकाश स्मृती कुपर खैरना, कुमार 11 तुर्भे, किरण स्मृती घनसोली, जीपी फुंडे, गावदेवी अंजूर, ऋषिका 11 ऐरोली व जतीन 11 चांभारली हे संघ उद्याच्या सत्रात लढले जातील. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जॉन्सन पुढे सरसावून मारला चेंडू, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय, आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी केली जाते. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 4 धावा देऊन 2 फलंदाज बाद करवले तेच जॉन्सन ह्या सामन्यामध्ये तशीच काहीतरी कामगिरी करताना आतापर्यंत 5 चेंडू टाकून पूर्ण झाले. 5 चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा दिलेत फक्त 5 आणि बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू ढकललाय. चेंडू जातो सिलिमिडॉटच्या दिशेत, तिथं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, परंतु एक आखो मेन इशारा हो गया असं करत काहीतरी बंटी आणि साहिल शोहेल धाव घेतात. एक चोरटी धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 6च्या घरात. तर पहिलं षटक संपतंय. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं जातंय. पहिल्या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या त्या फक्त 6. अतिशय अप्रतिम गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली गेली जॉन्सनच्या माध्यमातून. जसं बघा जशी संध्याकाळची वेळ होत जाते तसतसाच थोडासा वातावरणामध्ये थंडावा निर्माण होतो आणि वातावरणामध्ये बदलाचा फायदा मात्र गोलंदाजाला मिळतोय. आता मात्र धावसंख्या एका षटकानंतर पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली गेली ती 6. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. सामना 4 षटकांचा असेल. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वतः अरविंद राणा, ज्याने जो व्यावसायिक क्रिकेट पण मोठ्या प्रमाणात केला जातो. मुंबई नव्हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर व्यावसायिक क्रिकेट खेळतो तोच अरविंद राणा गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. तर स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि आता मात्र चेंडू उडवून दिलाय. चेंडू जाणार का सीमारेषे पार, परंतु चेंडू जात नाही. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेत हवेत झेल आणि झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक प्रदीपच्या माध्यमातून काही चूक करत नाही आणि झेल टिपला जातोय आणि तंबूचा रस्ता धारला जातोय तो बंटीला आणि संधी मिळते डीजे मास्टर. डीजे प्लीज. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. आता सगळेच उठा. धन्यवाद डीजे. तर आमचे स्कोरर मनीष नाईक इथं स्कोर उत्तमरित्या स्कोर करताना दिसत आहेत, कारण प्रत्येक चेंडूची इथं नोंदणी केली जाते. डॉट चेंडू किती, एक किती, दुहेरी किती, तिहेरी किती, चौकार किती, षटकार किती आणि विकेट्स किती. तब्बल आतापर्यंत विकेट मोजली ह्या स्पर्धेमध्ये विकेट मोजले जातात ते 60 विकेट झालेत आजच्या सकाळच्या सत्रापासून. अतिशय सुरेख अप्रतिम नोंदणी केली जाते. म्हणूनच म्हटलं जातं स्कोरर हा समालोचनाच्या पाठीचा कणा असतो. आज अतिशय अप्रतिम फटका
पॉइंटच्या दिशेत दिला जातोय. दान चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. अप्रतिम फटका, नजाकत भरा फटका बघायला मिळतोय डावखोरा फलंदाज सोहेलच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. तर स्कोरर मगाशीच म्हणा, स्कोरर हा पाठीचा समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. सोहेल पुन्हा एकदा तशाच प्रकारे काहीतरी हाणामारी करताना दिसतंय. पहिल्या चेंडूवर दुसऱ्यांदा ह्या स्पर्धेत तो खातं उघडलं जातंय सोहेल यांच्या माध्यमातून. आणि गोलंदाज अरविंद राणा वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. आणि हा उजव्या स्टेट चेंडू आणि ढकलला, अतिशय अप्रतिम झेल टिपला जातोय पॉइंटच्या दिशेत. आणि सोहेलला तंबूचा रस्ता. एक तेरी आणि एक मेरी म्हटलं जातं. आणि अरविंद राणाला दुसरी सफलता, पहिली सफलता, संघाला दुसरी सफलता. 2 गडी बाद 10 धावा आणि संधी मिळते डीजे. महिन्याने येईन तुझे मी जत्रला, सैता पाकच महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे गाव देवी आईचे दादर गावाला, माझे बहिणी देवाचे दादर गावाला. सैता पाकच महिन्याने येईन तुझे मी जत्रला, सैता पाकच महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे गाव देवी आईचे दादर गावाला, माझे बहिणी देवाचे दादर. धन्यवाद डीजे. एक सुमधूर संगीत गंगेशच्या माध्यमातून आपण ऐकताय. आज सकाळच्या सत्रापासून सुमधूर संगीताचा नजराणा पेश करताना गंगेश डीजे मास्टर आपल्या सेवेशी. तर गावदेवी क्रिकेट संघ धारावे आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2021चा थरार या उत्तरार्धात आजच्या पहिल्या दिवसाच्या उत्तरार्धात पोहोचतोय. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. RCC पेठ विरुद्ध डेनिस 11 नेरुळ यांच्यामध्ये. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली गेली आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलं गेलं. डेनिस 11 नेरुळ संघाला फलंदाजी करताना 1 षटक 3 चेंडू नंतर धावसंख्या फलकावर लागली गेली ती 10 धावा. अरविंद राणा वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक पुरं करताना दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून पूर्ण 4 धावा मोजल्या गेल्यात. नवीन फलंदाज तेजस, हा मात्र उंची दिलेला चेंडू, उडवलेला चेंडू जाते डी मध्ये. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते ती 11च्या घरात. मागच्या सामन्याबद्दल म्हणायचं झालं तर श्रीकृष्ण दिवासारखा दादा संघ त्यांना 34 धावा डिफेंड केल्या गेल्या RCC पेठ संघाने. आता मात्र डेनिस 11 संघ गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत फलकावर धावा 11. हा डाव्या स्टेटचा चेंडू ढकल हलूच ढकलला, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जातोय. 1 धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि दुसरी धाव पण पळून पूर्ण केली जाते. आणि थोडीशी खराब फेकी यष्ट्यांवर लावली जाते आणि त्याचा भुर्दंड पडतोय. आणि त्या भुर्दंडाच्या बदली 1 धाव बोनसच्या रूपाने मिळते. 3 धावा भेटतात. धावसंख्या 3 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरात. एकेरी धाव होती तिथे दुहेरी घेण्याचा प्रयत्न RCC पेठ संघाच्या फलंदाजांचा. आणि 2 धावा घेता घेता अरविंद राणाने यष्ट्यांवर चेंडू उडवला आणि त्याचा एक भुर्दंड, एका धावेचा भुर्दंड, अवांतर एक अधिक धाव मिळाली आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावसंख्या 14च्या घरात पोहोचली. दुसरं शतक प्रगतीपथावर. दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू असेल. अरविंद राणा राईट अँड राऊंड द विकेट मारा करतोय. फलंदाज तेजससाठी, माफ करा निखिलसाठी. हा मात्र उडवलेला चेंडू जाते सरळ गोलंदाज स्वतः जाते, अडवतोय. परंतु 1 धाव चोरटी घेतली जाते. यष्ट्यांवर मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांचा नेम काही लागत नाही आणि 2 षटकं पूर्ण होतात. 2 षटकांतर धावसंख्या फलकावर लागते ती 2 गडी बाद 15 आणि संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. डीजे गंगेश. आज सकाळपासूनच्या सत्रापासून सकाळी सुमधूर संगीत, दुपारी आज संध्याकाळ सुद्धा सुमधूर संगीताने गाजवली जाते डीजे गंगेशच्या माध्यमातून. तसेच साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर तुम्ही घर बसल्या लाईव्ह जे प्रेक्षक बघतात त्यांना सुद्धा खूप
स्वागत आहे आणि वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक सचिन घेऊन येतोय. तो फलंदाज निखिलसाठी आता मात्र चेंडू उंची दिला आणि चेंडू उडवला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून 6 धावेनं वाट बघितली आणि टप्पा चुकला आणि टप्पा धाडला सीमा रेषे पार. षटकार डीजे प्लीज. धन्यवाद धन्यवाद डीजे. टप्पा चुकला त्या टप्प्यात चुकलेल्या टप्प्याचा मात्र खरपूस समाचार घेतला गेला तो निखिल यांच्या माध्यमातून. आता मात्र हेलिकॉप्टर शॉट उडवला जातोय. चेंडू जाते काव कॉर्नरच्या दिशेत. एक धाव पण पूर्ण केली जाते. फेकी होते फेकी खराब होते आणि दुसरी धाव चोरटी पूर्ण केली जाते. धावसंख्येत 2 धावेने भर पडते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट असताना जिथे एक धाव होती ती ते दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात. आमच्या मनीष नाईक यांच्या माध्यमातून स्कोररचं काम केलं जातंय आणि ते स्कोररचं पूर्णपणे अपडेट इथे ठेवलं जाते. आता मात्र डाव्या स्टोरचा चेंडू ढकला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जातोय. एक धाव पण पूर्ण केली जाते आणि चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 24च्या घरात. धावसंख्येला आकार देताना दिसतोय तर आरसीसी पेठ संघाचे फलंदाज निखिल एकेरी धावा असताना तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाते आणि त्याचाच त्यांना फायदा होतोय आणि फायदा मिळवतो. आतापर्यंत सचिन यांनी 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा मोजल्या गेल्या. पुन्हा एकदा सचिन. आता मधल्या चेंडू जोरका सरळ गोलंदाजाकडे मारला परंतु झेल सुटला जातोय. सचिनला जीवनदान म्हणता येईल. त्या जीवनदानाचा कितपत समाचार घेणार सचिन ते आपल्याला येणारे 8 चेंडू सांगून जातील. कारण स्लॉग ओव्हरची षटकं आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. सचिन पुन्हा एकदा अतिशय बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उखडला. साप यष्ट्यांवर आदळला जातोय आणि साप त्रिफलाचित केलं जातंय. ते निखिलला तिसरा हादरा बसतोय तो आरसीसी पेठ संघाला. धावसंख्या 3 गडी बाद 24 अशी धावसंख्या आणि संधी जाते डीजे प्लीज. गोरे रंग पे न इतना गुमान होय जास्त नको उडू. तुझी जेवढी फ्रेंड लिस्ट आहे ना त्यापेक्षा डबल माझी ब्लॉक लिस्ट आहे. फोन नंबर येतो सत्यनारायणच्या प्रसादासारखा गावभर वाटल्यावर तुझ्याकडे ढेगभर ब्लॉक लिस्ट होणारच ना. गोरे रंग पे न इतना गुमान कर गोरा रंग दो दिन में जाएगा गोरे रंग पे न जितना गुमान कर. तर नवीन फलंदाज येतोय तो विवेक स्ट्राईकला. पुन्हा एकदा सचिन. आता मात्र उडवून दिलाय. चेंडू जाते लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेत. तिथं जॉन्सन चूक करतोय. 1 धाव मात्र मिळते. जीवनदान मिळतंय. जीवनदान दिलं जातंय विवेकला. एक सोपा झेल लॉलीपॉप झेल होता तो झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. 3 षटकांतर फलकावर धावा लागतात त्या 25 धावा. आता मात्र स्लॉगरचं षटक असेल. हाणामारीचं षटक असेल. 6 चेंडूमध्ये कितपत धावा जमवणार आरसीसी पेठ संघ. तर उपउपांत्य फेरीचा हा सामना क्वार्टर फायनलचा सामना आपण बघताय. डेनिस 11 नेरूळ विरुद्ध आरसीसी पेठ यांच्यामध्ये. तर आरसीसी पेठ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली गेली. फलंदाजी करताना आतापर्यंत 30 षटकामध्ये धावा जमावल्या गेल्या त्या 25. आता मात्र स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक असेल. या षटक तर गोलंदाजीसाठी येतोय तो प्रदीप आणि फलंदाज तेजस आणि विवेक कितपत धावा जमवणार, कितीचा पल्ला गाठणार, येणारे चेंडू सांगणार 6. तर सकाळच्या सत्रात बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ पोहोचलाय उपांत्य फेरीत
आणि आम्हाला 4 षटकांची सेमीफायनल खेळवायची आहे. तर पंचांना सुद्धा विनंती असेल जरा खेळ वेगवान करायचा आहे, कारण अजून एक सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलचा सामना आपल्याला तब्बल 4 षटकांचाच खेळण्याचा आहे. म्हणून थोडासा गतिमान खेळ काढायचा आहे. कुठलाही वेळ न दवडता गतिमान खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक. प्रदीप राईट हँड ओव्हर द विकेट मारा. हा मात्र टप्पा चुकला, उंची दिला, चेंडू ढाळला लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा आणि 6 धावेने संघाने मगाशीच म्हटलं जीवदान दिलं गेलं. विवेकला जे जीवदान दिलं गेलं त्याचा मात्र आता भरपूर फायदा उठवताना विवेक आणि 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 31च्या घरात. पुन्हा एकदा प्रदीप, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू उडवलाय लॉंगॉनच्या दिशेत. तिथं मात्र आता चूक होत नाही. अप्रतिम झेल टिपला गेला क्षेत्ररक्षक सिद्धेशच्या माध्यमातून. एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी समीकरण आपल्याला बघायला मिळालं प्रदीप आणि विवेकच्या दरम्यान. पुन्हा एकदा 4 गडी बाद 31 अशी धावसंख्या. उपउपांत्य फेरीचा क्वार्टर फायनलचा सामना RCC पेठ विरुद्ध डेनिस 11 नेरुल कॉलनी. जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाश लढाईच्या वार्ता करून खोटू फुटत चिपकून राश. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाश लढाईच्या वार्ता करून खोटू फुटत चिपकून राश. तर शेवटच्या स्लागोरच्या षटकातले शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. कितपत मजल मारणार RCC पेठ संघ, कितपत थांबवणार डेनिस 11 नेरुल संघ. येणारे 4 चेंडू सांगते. पुन्हा एकदा प्रदीप, चोरकास मारला फटका, हवे झेल खाली स्वतः गोलंदाज, कॉटन बोल्ट होणार का आणि झेलच्या गोलंदाजाच्या हातून उडला आणि तिला छान कव्हर केलं जातंय आणि झेल टिपला जाते क्षेत्ररक्षक मॉन्टीच्या माध्यमातून. हात आणि तेजसला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. 5वा गडी परतला जातोय RCC पेठ संघाचा 31 धावसंख्येवर. धन्यवाद DJ. तर उद्या ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते मच्छिंद्र दादा यांचा वाढदिवस, त्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच ह्या स्पर्धेचे आयोजन केलं जातं आणि त्या आयोजनाखाली उद्या इथे दादाचा वाढदिवस तसेच दुपारी जेवणसुद्धा आयोजकांच्या माध्यमातून ठेवलं गेलं आहे सर्व खेळाडूंसाठी. पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. हा मात्र पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू स्विंग अँड मिस सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू जातोय. शेवटचे चेंडू असतील 2 आणि संघाची धावा फलकावर लागल्या गेल्या त्या 31 धावा. 5 गडी बाद 31 धावा. मंगेश आणि शैबाज मैदानात. मंगेश बघूया कितपत धावा जमवणार शेवटच्या येणाऱ्या 2 चेंडूत. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांकडे वाईटची दाद मागली जाते आणि पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र पोचते ती 32च्या घरात. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता तो मंगेशच्या माध्यमातून, परंतु चेंडू सोडून दिला. बघितलं चेंडू वाईट लाईनच्या बाहेर आहे आणि यष्टीरक्षकांनी मात्र काम चोख बजावलं. एक अवांतर धावेने धावसंख्या 32 धावावर पोहोचली. शेवटचे चेंडू असतील 2. कितपत धावा वजन मार. हा मात्र उंची दिलेला चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग वाईट स्क्वेअर लेगच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक आडवीवर 1 धाव पण पूर्ण केली जाते. थोडीशी गफलत होते. 2 धाव पण पूर्ण केल्या जातात आणि दुसऱ्यासाठी धावेसाठी धावतात आणि तिसरी धाव काढता मात्र धावबाद होतोय तो शैबाज.
बाई मी लाडाची ग लाडाची पहिली पाडाची बाई मी आता लाडाची मात्र ग धन्यवाद DJ. तर संध्याकाळच्या सत्रात मैदानात थोडीशी नमी दिसते, थोडासा थंडावा निर्माण झाला तर चेंडू ट्रॅव्हल करत नाही. आता वेगवान खेळ करायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल, कारण सेमीफायनलची अजून एक मॅच आहे, त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे. आणि शहबाज काही न करता रनआउट होऊन तंबूत परतत येतं आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 34 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला मंगेश. ह्या चेंडूवर काय घडणार, काय बिघडणार? नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो नमित. तर मात्र मंगेश प्रदीपच्या गोलंदाजीला तोंड. हा मात्र उजव्या स्टेटचा चेंडू ढकललाय लांगणच्या दिशेत. एक धाव पण पूर्ण केली जाते आणि थोडीशी खराब फेकी, परंतु सुंदर कलेक्शन होते आणि एका धावावर समाधान. दुसरी धाव काढता काढता मात्र धावबाद केला जातोय तो नमितला. आणि विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकाच लाईनमध्ये जायचं आणि एकाच लाईनमध्ये बाहेर यायचं आहे. डेनिस 11 नेरूल संघ विनंती आहे, एका लाईनमध्येच या स्पर्धेच्या माध्यमातून शिस्त लावली जाते आणि त्या शिस्तीचं पालन करणं आणि ही स्पर्धा यशस्वी होणं तुमच्याच हातात. तुमच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होणार. जे शिस्त दिलेली आहे, ते नियम दिलेले आहेत, त्याचं पालन करा. नक्कीच तुमच्या सहभागाने जी ही स्पर्धा यशस्वी होईल तेच अपेक्षा असते ते आयोजकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पहिली इनिंग संपते. पहिली इनिंग संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागली गेली 35 आणि 36 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते डेनिस 11 नेरूल संघासमोर. 4 षटकांचा सामना. 4 षटकामध्ये कितपत आव्हान पेलवणार, कितपत डिफेंड करणार? कारण डेनिस 11 संघाबद्दल बोलायचं झालं तर अमित वाडकर, अरविंद राणा, सोनूसारखे मोठी नावं, नवी मुंबई क्रिकेट विश्वातली मोठी नावं या डेनिस 11 संघाबरोबर खेळताना आपल्याला सातत्याने दिसतात. विनंती असेल डेनिस 11 नेरूल संघाच्या फलंदाज लगेचच उतरायचं. लगेच RCC पेठ संघाला सुद्धा विनंती आहे, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. DJ प्लीज. तर सन्मान्य नगरसेवक ह्या स्पर्धेचे सर्वा सुनील पाटील साहेब इथं येत आहेत. सुनील पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून, उपस्थित सर्व खेळाडूंच्या माध्यमातून सन्मान्य स्थानिक नगरसेवक या स्पर्धेचे सर्वा सुनील पाटील साहेब यांचं खूप खूप स्वागत आहे सर. तर लगेच सामना सुरुवात करायचा आहे. पंचांना विनंती आहे, अजून एक सामना आहे. तसेच बोनकोडे 11 बोनकोडी संघाचा संघ नाही कुठे असेल तर व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. नाणेफेक लगेचच केली जाईल. तर ह्या स्पर्धेचे सर्व स्थानिक नगरसेवक सन्मान्य श्री सुनील पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा मी मनाच्या अंतर्करणातून त्यांचं खूप खूप स्वागत आहे सर. तर सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. डेनिस 11 नेरूळ कॉलनी विरुद्ध RCC पेठ. RCC पेठ संघाने मागच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या दमावर 5 षटकामध्ये 34 धावा डिफेंड केल्या. तोच परत रिपिटेशन करणार का? कारण 2 गोलंदाज होते. डेनिस 11 संघाकडून जॉन्सनने गोलंदाजी केली. तशाच प्रकारची काहीशी गोलंदाजी मागच्या सामन्यात आपल्याला गोरख वास्कर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टिट फॉर टॅट केलेलं. कारण जॉन्सनने जी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये त्यांनी 2 षटकामध्ये 4 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर गोरख यांनी 2 षटकामध्ये 4 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले. तेच गोरख पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. हा मात्र जोरकार टपाट स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू जातोय आणि अरविंद राणा सारखा मोठा फलंदाजाला चकावला जातोय. 36 धावांचं आव्हान समोर उभं ठेवताना डेनिस 11 नेरूळ संघाचे फलंदाज मैदानात हजर. अरविंद राणा, नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाव, आणि सिद्धेश मैदानात हजर. हा मात्र डाव्या स्टेटचा चेंडू मारण्याच्या नादात चकतायत आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेलाय.
आणि पंचांकडून दाद मागण्यात येते. पंचांचा इशारा येणार का, परंतु चेंडू पायाला लागून गेलेला यष्टिरक्षकाच्या हातात आणि यष्टिरक्षकांनी सरळ चेंडू एस्टँडवर आदळला, परंतु राणा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आणि पंचांचा इशारा द्यायचा आहे. आणि RCC पेठ संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचाचा निर्णय थोड्याच वेळा येते. तत्पूर्वी RCC पेठ संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. आणि पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा आणि धावसंख्या मात्र सरकली जाते 2 धावेने +1, म्हणजे 2 धावा लागल्या जातात. 2 बोनसच्या रूपाने धावा मिळाल्या जातात त्या डेनिस 11 नेरूल संघाला. पुन्हा एकदा हा मात्र उंची दिला चेंडू, अप्रतिम अचूक नजाकत भरी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ती गोरख वास्कर यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये जशी गोलंदाजी केली तशीच अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. का मला मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच दिलं, तसंच काय रिपिटेशन करताना दिसतोय तो गोरख वास्कर. आता मात्र पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट मारा अरविंद राणा सोनू यांच्यासाठी. हा मात्र डाव्या स्टीरचा चेंडू जोरकस मारत अप्रतिम नजाकत भरा झेल उडाला आणि तो टिपला गेलाय ते स्क्वेअर लेगच्या दिशेत. शैबाजच्या रूपाने अरविंद राणा सारख्या फलंदाजाची कॅच जी अप्रतिम नजाकत भरी कॅच घेतली गेली. ती शैबाज एका हाताने जशी जॉन्टी रोड्स जसे कॅच घ्यायच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सातत्याने बघितलं, अशाच काहीतरी कॅच घेतली गेली ती शैबाज यांच्या माध्यमातून. आणि अरविंद राणा याला दाखवला गेला तंबूचा रस्ता. अप्रतिम बॅलन्स, स्वतःला बॅलन्स करून जो झेल घेतला, नजाकत भरा झेल घेतला असं तो शैबाज यांच्या माध्यमातून. आणि संघाला मात्र पहिला हादरा गेला तो डेनिस 11 नेरूल संघ. अरविंद राणा पुन्हा एकदा तशाच काहीतरी प्रकारे बाद होऊन तंबूचा रस्ता पाठवला गेला, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अरविंद राणा वैयक्तिक कुठे शून्यावर बाद झाला. तोच अरविंद राणा पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होतोय. अप्रतिम गोलंदाजी गोरख वास्कर यांच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये जशी गोलंदाजी केली तशीच काहीतरी गोलंदाजी गोरख वास्कर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोरख वास्कर राईट हँड राऊंड द विकेट मारा. हा मात्र जोरकस मारला फटका, चेंडू उडवून दिला एक स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. संधी जाते डीजे मास्टर. डीजे प्लीज. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webov in the mix. धन्यवाद. तर अप्रतिम फलंदाजी एक तेरी तो एक मेरी. संदीप गोरख वास्करला हा लगावलेला ह्या स्पर्धेतील हा पहिलाच षटकार. आणि संघाची धावसंख्या 6 पुढे सरकली जाते. संघाची धावसंख्या फलकावर लागते ती 8 धावा. आता मात्र 4 चेंडू पॉवर प्लेचे 4 चेंडू टाकून पूर्ण झाले तर. आणि चौथ्या चेंडूवर प्रदीप यांच्या बॅटमधून निघालेला तो वाईड स्क्वेअरच्या दिशेत निघालेला तो षटकार पुन्हा एकदा तशाच प्रकारचा उडवला जाते आणि चेंडू जातोय बॅटची कड घेऊन डी मध्ये. धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 9च्या घरात. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू टाकून पूर्ण आणि जिंकण्यासाठी 36 धावांचा पाठलाग करताना 4 षटकामध्ये 36 धावा म्हणजे तब्बल 9 धावांची सरासरी राखावी लागेल. आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकून पूर्ण तत्पुरी धावसंख्या मोजली तर रन रेट मात्र पूर्ण केला गेला ह्या षटकातला. पण येणार क्रिकेटमध्ये जरतरची भाषा कधीच येत नाही आणि कधीच भविष्य केलं जात नाही, कारण
एकच विकेट आहे ना. तर धावसंख्या एकने पुढे सरकली गेली. धावसंख्या पोहोचली 9च्या घरात. आता मात्र 36 धावांचा पाठलाग करताना डेनिस 11 नेरूल संघ परंतु अरविंद राणासारखा मोठा फलंदाज तंबूच्या आशयाला गेल्यानंतर मात्र आता संघाची धुरा घेताना प्रदीप आपल्या समोर. प्रदीप एका बाजूने नेटाने लढताना दिसते. पुन्हा एकदा हा पोरसा मारला फटका. हवे झेल, क्षेत्ररक्षक झेल टिपणार. काकाऊ कॉर्नरच्या दिशेत झेल गेला आणि झेल टिपला गेला आणि दुसरा हादरा दिला गेला तो गोरख वास्कर यांच्या माध्यमातून डेनिस 11 नेरूल संघाला. तत्पुरी संधी मिळते. डीजे प्लीज. पाणी पडतय कराणी किनाऱ्याला, पाणी पडतय कराणी किनाऱ्याला, पाणी पडतय कराणी किनाऱ्याला, पाणी पडतय कराणी किनाऱ्याला. धन्यवाद डीजे. स्पीडअप करायचा थोडासा खेळ विनंती असेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना व पंचांना सुद्धा विनंती असेल थोडा स्पीडअप करायचा आहे, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे, उपांत्य फेरीचा सामना, आणि तो सामना आम्हाला शक्यतो 4 षटकांचाच खेळवायचा आहे. म्हणून विनंती असेल. आणि पहिलं षटक संपतंय. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं फील्ड रिस्ट्रिक्शनचं पहिलं षटक संपलं जातं आहे आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर धावा लागल्या जातात त्या 9 धावा आणि 36 धावांचा पाठलाग करताना डेनिस 11 नेरूल संघ. बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा संघनायक कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे, व्यासपीठावर येऊन बसायचा आहे. बोनकोडे 11 बोनकोडे संघ तत्पूर्वी सामन्याकडे वळतोय. डेनिस 11 नेरूल कॉलनी विरुद्ध RCC पेठ यांच्यामध्ये रंगला क्वार्टर फायनलचा रंगला जाणारा हा सामना. या सामन्यामध्ये RCC पेठ संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 धावा फटकावल्या गेल्या आणि त्याचं प्रत्युत्तर देताना 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या बाद झालेले फलंदाज अरविंद राणा सोनू व प्रदीप वैयक्तिक 7 धावा काढून तंबूत परतले गेले आणि 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. आता प्रथम स्ट्राईकला येताना दिसतोय सिद्धेश आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाज बंटी. फलंदाजीला काय भरीव अशी कामगिरी करता आली नाही. तेच बंटी आता मात्र येत आहेत. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. विनंती आहे RCC पेठ व डेनिस 11 नेरूल संघाला सुद्धा अजून एक सामना खेळवायचा आहे. पुन्हा एकदा हा मात्र डाव्या उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. संडी सर नेहमीच म्हणतो अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं. तसंच काहीतरी समीकरण पाहायला मिळतंय. क्रॉस बॅटने खेळलात तर चांगला गोलंदाज नक्कीच चेंडू डॉट घेऊन जातो आणि चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर बंटी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पुरं करताना पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला. चतुर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. चेंडू पॅडवर लागतोय आणि जागेच राहतोय. गोलंदाज स्वतः जाऊन चेंडू अडवला जातोय. लागोपाठच्या एक जे जाणारे डॉट चेंडू नक्कीच फलंदाजीवर डेनिस 11 नेरूल संघावर दडपण आणणारं चित्र दिसतंय. एक येणारा डॉट चेंडू दडपण आणणार ते डेनिस 11 नेरूल संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम गोलंदाजी दिली करतोय, परंतु आता मात्र चेंडू उजव्या यशीच्या बाहेरून जातोय आणि पंच हात जमिनीला समांतर करतायत आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 10च्या घरात. 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. समीकरण असेल 16 चेंडू 26 धावा. हा मात्र उंची दिला चेंडू. चेंडू धाडला सीमार स्क्वेअर पंचाच्या डोक्यावरून स्क्वेअर वांटीचे पार चिरून जातोय आणि 6 धावेने धावसंख्या पुढे टप्पा चुकला आणि त्याला मात्र भुर्दंड पडला गेला आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली गेली. धावसंख्या पोहोचते ती 16च्या घरात. अतिशय नजाकत भरा फटका होता. स्क्वेअर बॉन्डीच्या डोक्यावर मारल्या स्क्वेअर दिशेत मारलेला हातो षटकार सिद्धेश यांच्या बॅटमधून निघालेला. समीकरण थोडंसं बदललं गेलं. 20 धावांची आवश्यकता. पुढे सरसावून मारला जातोय आणि एक तेरी एक मेरी यू मिस इट आय विल डेफिनेटली हिट यू असंच काहीतरी समीकरण आणि साप यष्ट्या उखाडल्या जातात त्या सिद्धेशच्या आणि त्या तिसरा गडी बाद होतोय डेनिस 11 नेरूल संघाला आणि थोडंसं वेगवान करायचं विनंती असेल डेनिस 11 संघाच्या फलंदाजांना सुद्धा तयार राहायचं आहे. अजून एक सामना खेळवायचा आणि हा बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. संदेश वैयक्तिक
6 धावा काढून तंबूत परतला. 4 चेंडूमध्ये 6 धावा काढून तंबूत परतला गेला. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो राहुलला विनंती असेल लवकर जायचं आहे, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. विनंती असेल बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. तर लढत अतितटीकडे जाताना वळताना रंगतदार लढतीकडे जाताना दिसतोय, कारण दोन्ही मातबर संघ गोलंदाजा मागच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. तोच RCC पेठ संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी सामना जिंकलेला. तोच RCC संघ गोलंदाजीची धुरा सांभाळताना बंटी आता मात्र यशस्वी होतोय. आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा मोजल्यात. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेरून जाणार चेंडू कड केलाय आणि चेंडू जातोय डी मध्ये. पंचांचा इशारा. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 17च्या घरात. आता मात्र 19 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण लागते. 13 चेंडू 19 धावा डिफेंड करणार का, धावा चेस करणार का, गोलंदाज की फलंदाज. पुन्हा एकदा बंटे. हा मात्र अतिशय अप्रतिम चेंडू टाकला जातोय आणि साप यष्ट्या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि साप मधली यष्टी उखाडली गेली ती फलंदाज राहुलची. आणि 4था हादरा बसला गेला डेनिस 11 नेरूळ संघाला. तर विनंती असेल डेनिस 11 नेरूळ संघाच्या संघनायकाला आपला फलंदाज लवकर पाठवायचा आहे, कारण उशीर होतोय. अजून एक सामना खेळवायचा आणि तो सामना 4 षटकांचा आहे. आणि पंचांना सुद्धा विनंती असेल थोडंसं सहकार्य अपेक्षित आहे RCC पेठ संघाकडून सुद्धा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, कारण उपांत्य फेरीचा हा सामना कमीत कमी 4 षटकांचा असावा अशीच आमची अपेक्षा. तर नवीन फलंदाज जातोय जॉन्सन, ज्यांनी गोलंदाजीमध्ये हाहाकार माजवला. आजच्या दिवसात सकाळच्या 17 पासून जो गोलंदाजीचा वर्चस्व ठरला तोच जॉन्सन जातोय. बोनकोडे संघाचा संघ नाही की तो व्यासपीठावर यायचा आहे. तर समीकरण बदललं गेलं. समीकरण आता 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 19 धावा. कोण जिंकणार बॅटल, गोलंदाज की फलंदाज? गोलंदाज की फलंदाज बॅटल जिंकणार, कारण एक गोलंदाजीचा वर्चस्व भरणा असलेला संघ RCC पेठ मागच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. आता मात्र गोलंदाज शैबाज. आता मात्र उडवून दिला. चेंडू जात आहे काऊ कॉर्नरच्या दिशेत. तिथं अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परंतु एका धावाने रोखू शकले नाही ते कर्णधार अज्जुला. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 18च्या घरात. समीकरण 11 चेंडू 18 धावा. सन्मान्य श्री अरुंधन डॉक्टर साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित होते. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच गावदेवी क्रिकेट संघ धारावे गाव आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2021 मध्ये सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा जॉन्सन डावखुरा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला येतोय. आणि डावखुरा नेहमीच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण बघितलेला आहे, जेव्हा डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज येतो नेहमीच तो हेडॅक असतो गोलंदाजासाठी. तसंच जॉन्सन मात्र डावखुरा हाताचा फलंदाज प्रथम स्ट्राईकला. 11 चेंडू 18 धावा. हा मात्र जोरकस मारला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेत. तिथं 8वेपर्यंत मात्र 1 धाव पण पूर्ण केली. एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 19च्या घरात. समीकरण असेल 10 चेंडू 17 धावा. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. दडपण येते दोन्ही संघाकडे. दडपण आहे, कारण जेव्हा छोटा धावसंख्येचा पाठलाग करत असतो एक दडपणला असले तर दोन्ही संघावर एक दडपण असतं, एका प्रकारचं दडपण असतं. तशाच प्रकारचा गोलंदाज वर्चस्व ठरणार की फलंदाजाचं वर्चस्व ठरणार? हा मात्र उडवलेला चेंडू जात आहे खाऊ कॉर्नरच्या दिशेत. हवी आहे झेल आणि झेल खाली क्षेत्ररक्षक बंटी टिपतोय झेल आणि अज्जूला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय आणि मात्र समीकरण बदललं जात आहे. समीकरण येत आहे 9 चेंडू 17 धावा. संधी मिळते डीजे मास्टर. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर समीकरण बदलत झालं. डेनिस 11चे फलंदाज मागच्या सामन्यात जशी
चुकी केलेली तीच चुकी काहीतरी दिसते आपल्याला. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झाले, 5 गडी बाद, 19 अशी धावसंख्या आणि आता धावायची गरज असेल 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हा मात्र उंची दिला चेंडू, जोरकस मारलाय, चेंडू पुन्हा जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेत आणि तिथं झेल सोडला जातोय, जमिनीला दान केला जातोय. गरिबी में आटा गिला असं काहीतरी समीकरण, कारण तुमचं समीकरण आहे 9 चेंडू आणि 17 धावा असताना अशा प्रकारचे तुम्ही झेल सोडाल तर नक्कीच तुमचा संघ हा बॅकफुटला जाईल. आणि आता मात्र 1 धाव येते, 8 चेंडू 16 धावांचं समीकरण फलकावर लागतंय. एक झेल होता आणि झेल काय एक सोपा झेल होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते आणि त्या गफलतीचा भुर्दंड पडणार का. पण क्रिकेटमध्ये कधीच जरतर म्हटलं जात नाही, कधीच बोललं जात नाही आणि भविष्यवाणी करणं हे नेहमीच मूर्खत्वाचं ठरलं जातं. तसंच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शैबाज राईट हँड ओरदेखील मारा करतोय. हा मात्र उंची दिला चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या पाठीमागे, चेंडू जातोय डी मध्ये, धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरात. समीकरण असेल 7 चेंडू 15 धावांचं समीकरण. रंगतदार जरा पटापट खेळायचं आहे, पंचांना सुद्धा विनंती आहे लवकर खेळायचं आहे. तर सामना रंगणार का असंच समीकरण दिसतं इथे. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे डेनिस 11 नेरूल संघाला जिंकण्यासाठी. शेवटच्या चेंडूवर काय घडणार, काय बिघडणार. शैबाज राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय, स्टेप मिस होत आहेत आणि पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल तो शैबाज. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना समोर फलंदाज बाबू. आपल्या संघाला कितपत 15 धावा करायच्या आहेत. हा मात्र उंची दिला चेंडू आपटला जातोय आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात, निर्धाव जातोय चेंडू. समीकरण लागलं 6 चेंडू 15 धावा, लगेचच लवकर खेळवायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे. इथे बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा संघ नाही तिथं व्यासपीठावर उपस्थित आहे. बोनकोडे संघाचा संघ नाही की तर व्यासपीठावर यायचं आहे लगेचच. बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा संघ नाही, लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळायचा असेल तर लवकर या, अन्यथा 3-4 षटकं खेळू. तर 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. जॉन्सनला एक मागच्या षटकामध्ये एक जीवनदान, त्या जीवनदानाचा फायदा उचलणार का. कारण आपण भारत श्रीलंका जो सामना बघितला होता त्याच्यात रोहित शर्माला दिलेलं ते 23 धावावर जीवदान, त्यानंतर मात्र पाठीमागे बघितलं नाही आणि 264 धावा फटकावल्या गेल्या. तसंच परंतु आता तेवढ्या धावांची तर आवश्यकता नाही आहे, पण 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जिशान, मागच्या सामन्यात ज्यांनी 10 धावा डिफेंड केला तोच जिशान. आता मात्र उजव्या बाहेरून जाणारा चेंडू, पंच अवांतर घोषित करतायत. अवांतर धावेने धावसंख्या भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 22च्या घरात. आणि समीकरण 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. 6 चेंडू 14 धावा. मागच्या सामन्यामध्ये जशी गोलंदाजी केलेली तोच जिशान पुन्हा एकदा डिफेंड करणार का. आता मात्र डाव्या स्टीरचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू बॅटची कट घेऊन जातो यष्टिरक्षकाच्या पाठीमागे डी मध्ये, धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू. समीकरण बदलत चाललंय. तसंच दडपण दोन्ही गोलंदाजावर आणि फलंदाजावर सुद्धा, कारण ह्याच्यातून जिंकणारा संघ सेमीफायनलला जाणार. सेमीफायनलमध्ये सकाळच्या सत्रात बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ अंतिम फेरीत उपांत्य फेरीत पोहोचलेला पहिला संघ ठरला गेला. पुन्हा एकदा RCC पेट संघाकडून गोलंदाजी करताना जिशान लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू टाकून पूर्ण 5 चेंडू 13 धावांचं समीकरण. हा मात्र जोरकस मारला जातोय, चेंडू जातोय डी मध्ये आणि यष्टिरक्षकाच्या पाठीमागे जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती 24च्या घरात. आता मात्र 4 चेंडू 12 धावांचं समीकरण आहे. 4 चेंडू 12 धावांचं समीकरण. गोलंदाज जिंकणार की फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली तो जिशान, डावखुरा जॉन्सनसाठी.
हा मात्र अप्रतिम गोलला चेंडू टाकला जातोय. अप्रतिम नजाकत भरी गोलंदाजी, आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी. कारण मगाशी जेव्हा मी उदय सरांबरोबर बोलत होतो तर उदय सरांनी एकच वाक्य सांगितलेलं, RCC पेठ गोलंदाजाचं वर्चस्व भरणा असलेला संघ. 20-22 धावा त्यांना डिफेंड करण्यासाठी ते लोक झटतात, झगडतात आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करतात. तसंच काहीतरी इथे दाखवताना नवी मुंबई च्या क्रिकेटमध्ये काहीतरी अशीच गोलंदाजी करताना RCC पेठ संघ. हा मात्र आज जकात भरा फटका होता, जोरकस मारला, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेत, एक धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी जाते, फेकी चांगली परंतु गोलंदाजाकडून चुकी होते, चेंडू कलेक्ट होत नाही आणि त्याचा भुर्दंड पडतो एका धावेने. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 26च्या घरात. 3 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण, माफ करा 2 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. 2 चेंडू 10 धावा. गोलंदाज की फलंदाज कोण वर्चस्व गाजवणार, जिशान की जॉन्सन? जॉन्सनला दिलेलं जीवदान त्याचा फायदा उचलणार का? कारण एका धावेवर जॉन्सनला दिलेलं काऊ कॉर्नरच्या दिशेत टाकलेला तो झेल. 2 चेंडू 10 धावा, एक चौकार एक षटकार. हा मात्र मधल्या स्टेजचा चेंडू, चेंडू जोरकस मारलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेत, तिथं मात्र अडवला जातोय आणि विजयाच्या समीप जाते. परंतु क्रिकेटमध्ये कधीच भाष्य केलं जात नाही, भविष्य केलं जात नाही सँडी सर. कारण एक चेंडूमध्ये 10 धावा होताना बघितल्या, 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना बघितल्या आहेत आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव पण, कारण मागच्याच आठवड्यात झालेली ती स्पर्धा गावदेवी झुगाव, 2 चेंडूमध्ये 1 धाव असताना सुद्धा ते डॉट घालवलेले ते 2 चेंडू, तो गोलंदाज, नौखा गोलंदाज. तसंच समीकरण, आता मात्र समीकरण आहे 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 9 धावा, कंपल्सरी चेसिंग. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी RCC पेठ संघ आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आणि शिस्तबद्ध खेळ इथं मानलेला आहे आणि विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला आपला संघ घेऊन शिस्तबद्ध आपल्या एका लाईनमध्येच मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तर लगेचच जाऊया. बोनकोडे 11 बोनकोडे विरुद्ध